संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. संकष्ट चतुर्थी आली म्हटल्यावर उपवास आणि उपवास म्हटला की साबुदाणा. तसं साबुदाण्यासाठी मला निमित्तच लागतं. माझं खूप आवडीचं आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाणा माहीत नाही का पण खूपच आवडतो. कोणी काहीही म्हणू द्या, तो कसा बनतो, काय बनतो त्याच्याशी घेणं-देणं नाही, पण तो आवडीचा आहे म्हणून तो खायचाच. त्यासाठी आता बनवते मी साबुदाणा. तर चला, त्यासाठी मी छान इथे बटाट्याचे काप करून घेतले आणि छान परतून घेतले त्याला आणि त्यानंतर मी हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे छान भाजून घेतले होते आणि ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि छान मीठ टाकून परत परतून घेतलं. आता हे एक्स्ट्रा झालं होतं म्हणून मला याची भाजी पण उपवासाला चालते, ही अशी पण तुम्ही खाऊ शकता. म्हणून मी वाटीभर काढून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा ॲड केला आणि छान परतून घेतला आणि छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये मी थोडीशी साखर पण मिसळली, कारण की त्याने खूप छान चव येते. आणि नंतर वाफेवरती त्याला छान होऊ दिलं आणि झाल्यानंतर मग काय दह्यासोबत खा किंवा लिंबूसोबत खा, कसाही चालतो आणि छान लागतो. तशी जर आमटी केली तर छानच लागते अजून, पण ऑलरेडी हा खूपच तिखट झाला म्हणून मी आमटी आज नाही बनवली, तो मी दहीसोबतच खाल्ला. तर असं झाला होता साबुदाणा. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.